तर मित्रांनो नमस्कार. आज तुमचा भाऊ निघालाय एका नवीन मोहिमेवर देवळ्याला. देवळ्यापासून खालप हे गाव आहे. त्या गावी आपण चाललोय नवीन व्हरायटीच्या शोधात. या व्हरायटीचं नाव वगैरे सगळं मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. नवीन जी व्हरायटी खूप छान, माझे 2-3 चक्कर झाले तिकडं. व्हरायटी एकदम छान पसंत आली आहे सर्वांना. श्री आदरणीय माळोदे तात्या विवेकशील समूहाचे मालक माळोदे तात्यांबरोबर आज मी निघालो होतो या सफरीला. त्यांचीच गाडी घेऊन जायला 1 तास लागतो आमच्यापासून इथून. या व्हरायटीकडे गेल्यानंतर असं लक्षात येतं की या व्हरायटीला हार्वेस्टिंगला पण फळ आहे, परत छोटे पण फळ आहे, लिंबू आकाराचे, थोडे मोठे पण फळ आहे आणि फुलं पण लागतात वरती. म्हणजे 12ही महिने या व्हरायटीला फुलं येतात, फळं येतात. अजून तरी त्या व्हरायटीवर त्याला हा आजार आम्हाला दिसला नाही. एक व्हरायटीचं एक लक्षण मला पहिल्यांदा दिसलं की ही व्हरायटी ओळखायची कशी. आता ही सगळं सेम दिसतंय, सगळं सारखं दिसतंय, पण ह्या व्हरायटीच्या पाकळ्या ज्या आहे, ज्या आपल्या फळाच्या खालच्या बाजूला ज्या पाकळ्या राहत्या त्या रेग्युलर फळाला आपल्या 5च राहतात आणि या फळाला त्या पाकळ्या 6 आहे. हे आवर्जून एक गोष्ट बारीकाईने बघितल्यानंतर लक्षात आली की इथं ज्या पाकळ्या त्या पाकळ्या 6 आहे आणि बाकीच्या व्हरायटीला त्या पाकळ्या 5च राहतात. मध्ये गर बघा, त्याची जाडी बघा, कातळ्याची जाडी एकदम टणक कातळ आहे, पण फळ क्रॅक होत नाही आणि कलर आकार एकदम सुंदर असा एकदम भारी कलर मध्ये दिसला, एकदम भारी. आणि कायम हार्वेस्टिंग करताना माळोदे तात्या हे फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी एकदम बारकाईने व्हरायटीचे दाना दाना बारीक बघितला, प्रत्येक फळ बघितलं, प्रत्येक फुल बघितलं, याची सेटिंग बघितली आणि तात्यांचं निरीक्षण फार खतरनाक आहे. त्याच्यामुळे तात्यांनी इथं तात्यांना स्वतःला डाळिंब लावायचे, त्याच्यामुळे त्यांनी इथे येऊन ही व्हरायटीची बारीकाईने पाहणी केली आणि फार बारीक बारीक गोष्टी या किशोर भाऊंना विचारल्या. किशोर भाऊंचा नंबर इथं खाली स्क्रीनवर झळकतोय, त्यांना कधीही फोन करा, पण स्वतः जाऊनच व्हरायटीची चौकशी करा, व्हरायटी बघा आणि मग त्याचा विचार करा. व्हरायटीला एकदम सुंदर अशी लागवड आहे. आताही ह्या व्हरायटीवर 20-25 किलो माल आताही त्या बागेत शिल्लक आहे. म्हणजे 6 टन माल काढणं झालाय 300 झाडांमध्ये. आणि जवळजवळ तुमच्या बागेमध्ये एवढा माल दिसणार असेल, एवढा माग लागवड आणि एवढे शेंड्यापर्यंत लागवड फळाची, एवढी खतरनाक. आणि कलर सुद्धा इव्हन कलर एकदम सारखा कलर येतो चारही बाजूने फळाला. आपल्या तरी शरद किंगला याला फळाचा कलर थोडा एक बाजूने पांढरट राहतो, पण याला पूर्ण कलर एकदम सुंदर असा एकदम शेंद्रीच कलर येतो. तात्यांनी एकदम बारकाईने त्या व्हरायटीची पाहणी केली, फळं किती लागलेली ते मोजली आणि साईज फळांची किती आहे, त्याची किती दिवस टिकतं यासाठी तात्या 2-3 फळं घरी सुद्धा घेऊन गेले, कारण किती दिवस या फळाची सेल्फ लाईफ राहते ते सुद्धा बघितले. किशोर भाऊंनी पूर्ण गोष्टी सगळ्या समजून सांगितल्या. त्यांनी गुटी बांधायचं काम चालू केलंय, त्या गुटीची बुकिंग पण त्यांनी चालू केली आहे. थोडं काही प्रोसेस बाकी आहे, ती होऊन जाईल आता. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. याला या खालच्या बाजूला 6 पाकळ्या आहे. प्रत्येक डाळिंबाच्या व्हरायटीला एवढ्या 6 पाकळ्या राहत नाही, फक्त 5 पाकळ्या खालच्या बाजूला राहतात. हे बारकाईने निरीक्षण आम्ही तिथे केलं. म्हणजे ही व्हरायटी ओळखण्याची एकमेव खूण का ह्या व्हरायटीच्या फळाचा ह्या पाकळ्या वेगळ्याचे. मित्रांनो, परतीच्या प्रवासाला परत निघालो. व्हरायटीचं नाव आहे सदा आनंद. सदा आनंद या व्हरायटीचं नाव ठेवलेलं आहे. खूप छान अशी व्हरायटी आहे, खूप सुंदर अशी चालेल. आणि 100% जर लागवड करायची असेल तर थोडीफार प्रमाणात करा आणि लोकांपर्यंतही पोहोचवा, पण स्वतः जाऊन बघा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.